नर्मदा नक्की कोण आहे आणि लाली जर तिची मुलगी असेल तर तिचं नक्की काय झालं याचा शोध घ्यावा लागेल। आणि वल्लरीचा जर या दोघींची थेट संबंध असेल तर ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड असू शकते। पण डॉक्टर, हे कसं शक्य आहे हो? जी बाई आज तागायत आमच्या संपर्कात सुद्धा आलेली नाहीये, तिची हिस्ट्री, तिचा ठाव ठिकाणा कसा शोधणार? इट्स व्हेरी हार्ड। तेजाताई, डॉक्टर, एकदा आम्हाला वल्लरीने, म्हणजे ती नर्मदा होती तेव्हा तिच्या गावाचं नाव सांगितलं होतं, गट्टेवाडी। म्हणून मी, अण्णा आणि हर्षित नर्मदा आणि लालीचा शोध घ्यायला गेलो तिकडे। त्यांची चौकशी पण केली, पण त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही मिळाली। प्रश्न तोच आहे की त्यांचा शोध घेणार कसा? पण शोध घ्यावा लागेल मनोज। कसा, कुठे, कोण मला नाही माहित, पण याचा अजून खोलात जाऊन शोध घ्यावा लागेल। मी घेईन शोध। ही केस जर का माझ्या पुनर्जन्माची असेल तर मलाच शोध घ्यावा लागेल। का, कुठे, कधी, कसं, काय झालंय हे सगळं जाणून घ्यायचंय मला। असं काय झालंय ज्यामुळे नर्मदा आणि लाली अजूनही तळमळताय? ह्या सगळ्या वेदना, यातना इथंच संपणार नाहीत। ह्या आपल्या वल्लरीला भोगाव्या लागणार आहेत। मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका। काहीही झालं तरी वल्लरीला तिथं जाऊ द्यायचं नाही। कसा, कुठे, कोण मला नाही माहित, पण याचा अजून खोलात जाऊन शोध घ्यावा लागेल। ही केस जर का माझ्या पुनर्जन्माची असेल तर मलाच शोध घ्यावा लागेल। वल्लू, काय करतेस तू? काय करते म्हणजे? जायचं ठरलं ना? अगं ऐक ना वल्लू, हा विचार डोक्यातून काढून टाकतो। तू तिथे अजिबात जायचं नाहीये, काय की तुझं तिथे जाणं सेफ नाहीये। ऐक माझं हे बघ, काय बोलता लाली तुम्ही? आणि नर्मदा सोबत जे काय झालं ते आपल्याला माहित नाहीये। ती जागा नवीन आहे, तिथली माणसं आपल्याला माहित नाही, आणि तुझ्या जीवाला काय झालं तर? हो, पण तुम्ही का घाबरताय आणि मनामध्ये वाईटच होईल असा विचार का आणताय? हे बघा, सोवर नर्मदा आणि लाली कोण आहेत, त्यांच्या बाबतीत काय घडलंय, माझ्याशी त्यांचं काय कनेक्शन आहे हे जोवर मला कळत नाही तर मी स्वस्थ नाही बसू शकत। हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे मला जायलाच हवं। वल्लू ऐक, काय माहिती का, तू हा विषय डोक्यातून काढून टाक। तू सतत त्यांचा विचार करतेस ना, म्हणून तुला त्या दिसतात, बाकी काही नाही। असं नाहीये, आणि असं मनातून विचार काढता येत नाही, कळतंय का तुम्हाला? बघा, नर्मदा आणि लाली माझा पाठलाग असं नाही सोडणार आहे। आपल्याला शोधून काढायला हवंय त्यांच्या बाबतीत काय घडलंय, आणि आपण नाही शोधून काढलं ना तर तुमची बकेट लिस्ट, आपली बकेट लिस्ट, त्याचं काय? आपल्याला बाळ नाही होणार, कधीच बाळ नाही होणार, हे कळतंय का? चालणार आहे तुम्हाला? चालेल, माझी बकेट लिस्ट पूर्ण नाही झाली तरी चालेल, आपल्याला बाळ नाही झालं तरी चालेल, पण तू तिथे जायचं नाही। कारण तुला काही झालं ना तर मी जगू शकत नाही। ऐक ना वल्लू, नको जाऊस तिथे, तुझ्या जीवाला धोका आहे, प्लीज। वल्लू ऐक ना, वल्लू ऐक, काय करतेस तू? हर्षित, अरे मनोज, तू क्यों आया? हम उतरने वाले थे। अरे नहीं, एक प्रॉब्लम झाला है। क्या हुआ? आपण ज्या गावी जाणार आहोत त्या गावात जाणारा रस्ता त्याच भागातून जातो जिथे आपण गेलो होतो।
जिथे अण्णांवर संकट आलं होतं आणि अण्णांनी बजावून सांगितलं होतं की या भागात चुकूनही परत यायचं नाहीये. क्या बात कर रहा है मनोज? सुन के तो रोंगटे खड़े हो गए मेरे. अब क्या करें? मनोज, हे सगळं खूप विचित्र आहे रे. म्हणजे माझा फारसा विश्वास नाही आहे या गोष्टींवर, पण हर्षितने जे सांगितलं, डॉक्टर विधात्यांनी जे सांगितलं, त्यानंतर मला पण थोडी भीती वाटायला लागली. आता काहीच वे आउट नाही आहे का यातून? आहे काय की गट्टेवाडीला जाणारा आणखीन एक रस्ता आहे, पण थोडा लांबचा रस्ता आहे. काय की तिथे पोहोचायला वेळ लागेल, पण संकट मात्र टाळता येईल आपल्याला. जास्त वेळ लागणार ना, दॅट्स फाइन. हम वही रास्ते से जाएंगे, कोई प्रॉब्लम नहीं. हो हो, खरंच लांबचा रस्ता असेल तरी चालेल, जाऊ आपण. फक्त आपल्या सगळ्यांवर संकट नको यायला. चांगला निर्णय घेतो. लांबचा रस्ताच फायदेशीर ठरेल. अन्ना, आपको सब पता चल गया? हो, कारण याविषयी काल रात्रीच माझं आणि मनोजचं बोलणं झालं होतं. खरं तर हे पुनर्जन्म वगैरे मी अजिबात मानत नाही, पण तरी सुद्धा मी तुमची मदत करतोय. कारण तुम्ही जे शिवधनुष्य उचललंय त्यात यश मिळावं आणि तुमचं संरक्षण व्हावं म्हणून आपण एक पूजा करतोय. हा विधी खूप कठीण आहे. या विधीमुळे तुमच्या भोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होणार आहे आणि म्हणूनच हा विधी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ती पूजा चालू असताना आम्हाला इकडे थांबायला लागणार? नाही, त्याची काही गरज नाही, कारण पूजा मी करणार आहे. तिकडे तुमचा प्रवास सुरू असताना इकडे माझी निरंतर पूजा चालू राहील, ज्यामुळे प्रवासात जर तुम्हाला काही विघ्न संकट येणार असतील तर ती टळतील. खरं तर ही पूजा तुमच्या सगळ्यांच्या, खास करून वल्लरीच्या प्रवासाच्या जाण्याच्या आणि येण्याच्या वेळेतच करणं खूप गरजेचं आहे. आणि अण्णांच्या मदतीला आई इथे थांबेल. मनोज, काल रात्री मी तुला सांगितलं होतं, ह्या पूजेला माझ्या हाताखाली सतत एक माणूस लागणार आहे. काय झालं त्याचं? काही झाली का सोय? हो अण्णा, झाली आहे सोय. तो माणूस सकाळीच आलाय. माय हो, मा तो विश्वासच नाही बशी राहिला. एका फोनवर आला तू गावावरून आली, कस काय रे? का रे माया, मोठं वर तोंड करून सांगत होता ना, मण्याचं तोंड बी बघणार नाही, या घरात परत पाय बी ठेवणार नाही. मग आता कस काय आला? भावाचा पुळका आला का तरी काही जुळे ना तुझं? अगाई, काय भी काय बोली राहिली तू? अरे तेव्हा माझ्या डोक्यात भुसा भरेल होता. त्या पुष्पापही येड लागलं होतं मले, पण आता मला माही चूक कळली आई. हा, म्हणून आला का तू भावाच्या एका फोनवर आडी? आई, आता ना माझे डोळे उघडले. आता मन्या जे सांगीन ना तेच करीन मी. आपला मन्या हुशार आहे. माझ्यापेक्षा वयाने लहान जरी असला ना तरी माझ्यापेक्षा जास्त समजतं त्याला. म्हणून आता मी ठरवलंय, मन्या जे काही सांगेन मी तेच करीन. महेंद्र भाऊजी, तुम्ही कधी आलात आणि कसे आहात? आत्ताच आलो. तू कशी आहेस? बरी आहे. आणि मन्या कुठे आहे? हे काय आलेच? अरे मन्या, आला तू. आता सांग, काय काम करायचं आहे? लगेच कामाला लागतो पाय. अरे गाडी चालवायची का? अरे आता मी गावाले होतो ना तर रेतीचे, धान्याचे, भाजीचे सगळे ट्रक बी चालवायचो. एकदम एक्सपर्ट ड्रायव्हर होई गेलोय मी. दादा दादा जरा 2 मिनिटं इकडे ना. आई, आई दादा, तुला गाडी चालवायची नाहीये किंवा सामान पण उचलायचं नाहीये. फक्त आम्ही इथे नसताना तुला आई आणि अण्णांची काळजी घ्यायची आहे. अण्णा म्हणजे श्वेताताईंचे वडील. अण्णा उद्या इथे एक पूजा करणार आहेत. पूजेच्या सामानाची यादी ते देतील तुला. ते सामान घेऊन ये आणि जी वस्तू त्यांना पूजेच्या वेळी लागेल ना ती त्यांना दे.
काय दादा, ही पूजा व्यवस्थित पार पडणं खूप गरजेचं आहे. इतकं लक्षात असू दे. मन्या, अरे तू काय बी काळजी करू नको. तू शांतपणे तुले जळी जायचंय ना तळी जाय. आता मी आलोय ना, मी अडली सगळी काळजी घेतो. ठीक आहे. आणि हे सगळं सुरळीत झालं ना, तर मोबदला म्हणून मी तुला माझ्या बिझनेसमध्ये घेईन. मन्या, अरे काय बोली राहिलाय तू? तुले काय मी सगळं मोबदला म्हणून करतो असं वाटी राहिलाय का? अरे मन्या, मी ना आजपर्यंत एवढ्या चुका केल्या. तुले आणि वल्लरीले काय माही बोललोय. अरे आता त्याचं काही तर प्रायश्चित्त करू दे मले. मी ना खूप चुका केल्या रे, पण आता नाही. आता तू या मोठा भाऊ, तू या पाठीशी नेहमी उभा असशील. तू काही बी काळजी करू नको. सावकाश. बरं दादा, ऐक. आता लगेच जा आणि अण्णांना सांग आम्ही निघालोय म्हणून. आणि अण्णांना पूजेसाठी जी काही मदत लागेल ना, ती सगळी मदत कर दादा. आणि सगळ्यांची काळजी घे. मन्या, अरे तू काही बी चिंता करू नको. सगळं नीट करीन मी. तू सांभाळून जा आणि वल्लरीची बी काळजी घेजो. हो, येतो आम्ही. बरं चला, निघायचं. हो. बसा. यम रम लम वम शोम इरि 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 जोम. यम रम लम शम वोम इरि 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 जोम. यम रम लम शम वोम इरि 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 जोम. हम यम शम वम जम इरि 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 जोम. इरि 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 जोम. हम यम शम वम शम इरि 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 जोम. हम यम शम वम जम इरि 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 जोम. हम यम रम शम वम जोम इरि 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 जोम. यम रम अण्णा, रम शम. ते लोक गेले. यम रम वम शम जोम इरि 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 जोम. यम रम शम यम वम जोम इरि इरि इरि. यम रम शम वम जोम इरि 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 जोम. यम रम शम वम जम जोम इरि 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 जोम. हर्षद दादा, तुम्ही दमला असाल तर थोड्या वेळ मी चालवू का गाडी? नाही नाही नको अगं. मी खरंच चालवू शकेन गाडी, तुम्ही दमला असाल तर. नहीं वल्लरी ताई, कोई बात नहीं, मैं ठीक हूँ. वल्लू, अगं नाही ठीक आहे, चालवतोय हर्षित. कोई बात सवय आहे त्याला, चालवेल. नहीं. ओके, मैं कर लूँगा मैनेज. बरं, ठीक आहे. हम यम वम शम जोम इरि 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 जोम. हम यम यम वम शम जोम. ऐका ना, आपण थोडा वेळ काचा खाली करूयात का? अगं कशाला बोलू, AC सुरू आहे ना. नाही, माहिती आहे AC सुरू आहे, पण तरी मला जीव घुसमटल्यासारखं होतोय. प्लीज आपण काचा खाली करूयात ना. नाही नको, राहू दे ना, AC सुरू आहे. प्लीज प्लीज ऐका ना माझं, मला खरंच कसं तरी होतंय. फ्रेश एअर घ्यावीशी वाटते. प्लीज प्लीज काचा खाली करूयात.
ठीक आहे कर. जॉम इरी 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 जॉम यम रम लम शम वम. महेंद्र, ताबडतोब मनोजला फोन कर. त्याला म्हणाव प्रवास थांबवा. जिथं असाल तिथून परत या. संकट घोंगावत आहे, नाहीतर अनर्थ होईल. अनर्थ होईल, अनर्थ. हो लगेच लावतो. फोन कर. रम लम शम वम. ए, तुला नेटवर्क आहे का? हो माझं पण गेलं. मला पण नेटवर्क नाहीये. आता कसं बघायचं मॅप? आलं 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 आलं. हो थोडं थोडं आहे. आलं का? मी पण सर्च करतो परत एकदा. हा पुढनं पुढनं लेफ्ट घे. ओके. यम रम लम शम वम जम इरी 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 जम यम रम लम शम वम जम इरी 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 जम यम रम लम शम वम जम. अण्णा मी सर्वायला फोनलाही राहिलो पण कोणाचाच फोन लागे नाही राहिलाय. सगळ्यांचे फोन स्विच ऑफ ही राहिले. मया असे कसे फोन लागत नाही कोणाचे? लाव बरं परत एकदा. अगं आई आता तुझ्या सोबतच तसं लावत होतं ना मी फोन. नाही लागत आहे कोणाचे फोन तर मी तरी काय करू? अण्णा आता काय करायचं आपण? मला तर काही समजतच नाहीये. यज्ञात विघ्न आणतेस काय? त्या मुलांचा जीव धोक्यात टाकतेस काय? का करतेस हे सगळं? पण लक्षात ठेव, मी असं होऊ देणार नाही. या नारळात तुला बंद करून समुद्रात वाहून टाकेन मी. मी इथून उठणार नाही. ही पूजा होणारच. तुझे सगळे प्रयत्न धुळीस मिळवणार आहे मी. मला माहिती मगाशी तूच काडी भिजवत होतीस ना? हा, पण आता तू काहीच करू शकणार नाही. लक्षात ठेव, आता जर तू फुंकर घातलीस तर तू जळून भस्म होशील. हम यम रम गम थम शम इरी 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 जम इरी 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 जम इरी 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 जम. इरी 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 जम. आता मी काय करू? घाबरायचं नाही माय, घाबरायचं नाही. ठेव काय त्याचा बाप बी थांबल. तू नको घाबरू माय. त्याला पोटी पोटामध्ये एक घेऊन फिरणारी पाहुणी तिच्याकडेच आहे.